फ्लॅश अच्छा, म्हणजे आपलं तर कॅमेऱ्याचं तर फॉल्ट नाही. नाही, कॅमेरा नाही. हो असं. तर निलेशजी, मी काल सुत्रेपाडा या ठिकाणी भेट दिली. त्या ठिकाणची स्थिती पाहिली तर खूप प्रशासनाने घोर अन्याय उपोषणकर्त्यांवर केल्याचं चित्र मला पाहायला मिळालं. पहिल्या दिवशी वैद्यकीय अधिकारी आले आणि त्यानंतर 9व्या दिवसापर्यंत वैद्यकीय अधिकारी नाहीत, सुरक्षा रक्षक नाहीत, कुठल्याही शासनाचा प्रशासनाचा प्रतिनिधी या उपोषणाच्या बाबतीमध्ये सकारात्मक तर सोडा, एक कर्तव्य म्हणून उपोषणकर्त्याला या उपोषणापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न सुद्धा कुठल्या पातळीवर केलेला दिसून आलेला नाही. 9 दिवस तो प्राणांतिक उपोषण करतोय प्रशिक्षणार्थी, आणि या प्राणांतिक उपोषणाच्या बाबतीमध्ये इतकी उदासीनता या राज्य सरकारनं आणि प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी दाखवली. त्याची चीड नक्कीच आपल्या सर्वांना येण्यासारखंच होतं. मी सर्वांना जरा थोडंसं फैलावर घेतलं, बोललो. तहसीलदार साहेब असतील, प्रांताधिकारी असतील, जिल्हाधिकारी असतील, RDC असतील, या सर्वांना बोलून पालकमंत्री आपले जयकुमार रावलजी असतील, त्यांच्या OSDC, PSC, आपण या सगळ्या गोष्टी सांगितलो का गाडी घेऊन यायला. तर या सगळ्या गोष्टीमध्ये प्रशिक्षणार्थ्यांच्या या आंदोलनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा नक्कीच निंदनीय होता. त्यामुळे मी ठरवलं की आज आपण दुसऱ्या दिवशी आपण मुंबई गाठायची. शक्य झालं तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कौशल्य विभागाचे मंत्री गिरीश महाजनजी, मंत्री महोदय, आपले धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी रावल, या सर्वांच्या पैकी कुणाची तरी एकाची भेट घ्यायची आणि या आंदोलनाची दाहकता या सर्व लोकांच्या लक्षात आणून द्यायची. आणि मी रात्रीच निघालो. पहाटे आम्ही नाशिकला आलो. नाशिकला आल्यानंतर आमचा चालक थोडासा त्याला झोप येत होती. आम्ही नाशिकमध्ये थांबलो, मुक्काम केला. मग सकाळी त्याची झोप झालेली नव्हती. 700 किलोमीटरचा प्रवास झाला होता गावाकडनं आम्ही धुळ्यापर्यंत येईपर्यंत, आपलं नाशिक पर्यंत येईपर्यंत. मग आम्ही त्यांना तिथेच हॉटेलवर झोपवलं आणि आम्ही राजधानी एक्सप्रेसनी मुंबई गाठली. मुंबईमध्ये पोहोचलो. मुंबईमध्ये सर्व मंत्री महोदय हे सह्याद्री अतिथीगृहावर होते. त्यांच्या कालच्या जरांगे पाटलांच्या आंदोलनाचं, त्यांच्या पाठीमागे ओबीसीचा काही आक्रोश, या सगळ्या गोष्टीमध्ये ते आपणाला भेटू शकत नव्हते. मग मंत्रालयामध्ये जाऊन आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांचे उपसचिव श्रीमान अमोल नंदा बाबूराव पाटणकर यांची भेट घेतली. त्यांना सर्व हकीकत सांगितली, लेटर दिलं. त्यांनी लगेच क्षणाचाही विलंब न करता धुळे जिल्हाधिकारी मॅडम श्रीमती आणि त्यांनी चांगलीच कानउघडणी केली. आणि त्या क्षणापासून धुळे जिल्ह्यातलं प्रशासन या उपोषणकर्त्याच्या आंदोलनाकडे जरा थोडस सकारात्मक, पॉझिटिव्ह